हॅलो फ्रेंड्स, आज आपण सी लँग्वेजबद्दल माहिती बघणार आहोत. सी लँग्वेज स्टार्ट करणार आहोत. सी इज अ जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. सी एक जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज आहे जी डेनिस रिचर्ड यांनी क्रिएट केली आहे बेल लॅबोरेटरीमध्ये इन 1972 मध्ये. ओके. सी why learn in C? It is one of the most programming language in the world. ही एक मोस्ट प्रोग्रामिंग लँग्वेज जी आहे यूज होणारी लँग्वेज. ओके. आणि सी लँग्वेज जी आहे इतर लँग्वेजेसपेक्षा बेसिक लँग्वेज आहे. ज्यावेळेस आपण सी लँग्वेज पूर्ण लर्न करतो आणि नंतर ज्यावेळेस दुसरा लँग्वेज जावा, पायथॉन, सी प्लस प्लस जेव्हा आपण लर्न करतो त्यावेळेस आपल्याला सिंटॅक्स जे असतात ते सिमिलर असतं, त्यामुळे आपल्याला लर्न करण्यासाठी इझी होते. त्यामुळे सी लँग्वेज ही आपल्याला बेसिक मानली जाते. सी इज व्हेरी फास्ट लँग्वेज. ओके. अदर लँग्वेजेसमध्ये पेक्षा आपली सी लँग्वेज जी आहे ती व्हेरी फास्ट लँग्वेज मानलेली आहे. आणि सी इज व्हेरी वर्सटाईल. इट इज कॅन बी बोथ ॲप्लिकेशन टेक्नॉलॉजीजमध्ये यूज होणारी एक वर्सटाईल लँग्वेज आहे. आणि सी प्लस प्लसमधला डिफरन्स जर पाहिला तर सी आणि सी प्लस प्लस जी आहे सी प्लस प्लस आपली ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे जी ऑब्जेक्टला आणि क्लासेसला सपोर्ट करते. बट सी जी आहे ती ऑब्जेक्ट्स अँड क्लासेसला सपोर्ट नाही करत. ओके. तर आणि सी प्लसमधला डिफरन्स समजला असेल. सी प्लस. ओके. दोघींमधला डिफरन्स आणि व्हाय लर्न सी, व्हॉट इज सी. सी ही डेनिस रिचर्ड यांनी बेल लॅबोरेटरीमध्ये क्रिएट केलेली आहे. सी एक जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. आणि सी जी आहे सीचे जे सिंटॅक्स आहेत ते सिमिलर लँग्वेजेस, फॉर एक्झाम्पल जावा, पायथॉन या सर्व लँग्वेजेसमध्ये सिमिलर सिंटॅक्स भेटतील. ओके. सी इज सिम्पल लँग्वेज. ओके. अँड आपण जो आहे तो एक सिम्पल कोड बघणार आहोत हॅलो वर्डचा. त्याआधी तुम्हाला सांगतो की कंपायलर आपण सी ज्यावेळेस रन करण्यासाठी आपल्याला राईट करण्यासाठी कंपायलरचा यूज होतो. कंपायलर आपण ऑनलाईन कंपायलर यूज करू शकतो किंवा आपण काही व्हर्जन डाउनलोड करून पण यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल व्हिज्युअल स्टुडिओ, डेव्ह CPP यांवरती आपण रन करू शकतो. आता आपण ऑनलाईन कंपायलरवरती तुम्हाला शो करतोय मी. ओके. फर्स्ट ऑफ ऑल स्लॅश इन्क्लूड काय एक सी लँग्वेजचा लोकेशन ज्याला म्हणतो आपण ते फाईलचं लोकेशन होतं. आणि stdio.h हे काय एक हेडर फाईल लायब्ररी आहे. ओके. सी लँग्वेजची कोणती लायब्ररी? stdio स्टँडर्ड इनपुट आउटपुट डॉट हेडर फाईल. ज्यावेळेस आपण युजरकडनं काही इनपुट आणि आउटपुट करण्यासाठी आपण कोड करतो त्यावेळेस आपल्याला कोणती लायब्ररीचा यूज करावा लागतो? stdio.h म्हणजेच इनपुट आउटपुट हेडर फाईल. ओके. देन इंटिजर मेन फंक्शन. ओके. इंट का एक डेटा टाईप आहे. डेटा टाईपमध्ये आपल्याला मेन फंक्शन जे आहे ते रिटर्न करणार आहे. ओके. मेन फंक्शन घेतलं. मेन फंक्शनच्या ब्लॉक कोडमध्ये आपण ज्यावेळेस इन डेटा टाईप यूज करतो, इन डेटा टाईप हा काही नंबरमध्ये बाईट्समध्ये रिटर्न होतो. त्यावेळेस आपल्याला जेव्हा कोड एक्झिक्यूट झाल्यानंतर आपल्याला रिटर्नमध्ये 0 व्हॅल्यू भेटली पाहिजे. त्यासाठी आपण काय यूज करतो? रिटर्न 0 व्हॅल्यू. ओके. हा झाला बेसिक सिंटॅक्स आहे जो सीचा. ओके.
अँड देन आपल्याला हॅलो वर्ड जर प्रिंट करायचं असेल, आत्ताच बघितलं आपण stdio.कडनं काय येतं इनपुट आउटपुट. आउटपुटसाठी आपण कोणतं फंक्शन यूज करतो? प्रिंटफ फंक्शन जे आहे ते आपल्याला युजरला आउटपुट शो करण्यासाठी आपण यूज करतो. आता मी घेतो हॅलो वर्ल्ड. ओके, हॅलो वर्ड घेतलं आणि याला सेमिकॉलनने क्लोज केलं. सेमिकॉलन का यूज करतो? सेमिकॉलन हा आपला लाईनला ब्रेक करण्या म्हणजे लाईन एंड शो करण्यासाठी आपल्याला द्यावा लागतो. कारण प्रिंटफ हे जे फंक्शन आहे ते या ठिकाणी क्लोज होत आहे असं कंपायलरला आपण सांगतो. बरं, ओके. त्यावेळेस आपण हा सेमिकॉलनचा यूज करतो. जर सेमिकॉलन नाही यूज केला तर आपल्याला एरर देईल कंपायलर. ओके, हा सिंपल प्रोग्राम रन केला. आपल्याला हॅलो वर्ड जो आहे तो आउटपुटमध्ये शो होत आहे. ओके, तर हा आहे आपला एक आउटपुटचा हॅलो वर्डचा सिंपल प्रोग्राम. नेक्स्ट टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करूयात. ओके, तर पुढचा टॉपिक बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती आपण नेक्स्ट व्हिडिओ जे आहेत ते येणारे बघू. ओके, थँक यू फॉर वॉचिंग.